आता आपण पाहणार आहोत की क्वेश्चन पेपर पॅटर्न तर समजलाय, पेपर कसा अटेंड करायचा ते पण कळलंय, त्याचं टाइम मॅनेजमेंट कसं करायचं ते पण आम्हाला कळलंय सर. पण महत्त्वाचं आहे की आता या पेपरसाठी, पेपर अटेंड करण्यासाठी आपण तयारी कशी केली पाहिजे. त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला समजून घ्यायचं आहे की आपला जो केमिस्ट्रीचा पूर्ण अभ्यासक्रम आहे, सिलेबस आहे, तो क्वेश्चन पेपर बनवताना म्हणजे जे कोणी परीक्षक किंवा क्वेश्चन पेपर सेटिंग करणारे लोक आहेत ते त्या पुस्तकाकडे, केमिस्ट्रीच्या सिलेबसकडे कसं बघतात. त्यासाठी आपण त्यांच्या व्ह्यूमधून बघूयात की ते पेपर कसा तयार करतील. सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं आहे की आपले जे केमिस्ट्रीचे टॉपिक आहेत ते कसे डिवाइड झालेले आहेत. तर आपले केमिस्ट्रीचे टॉपिक विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीने डिवाइड झालेले आहेत. ही माहिती खूपच महत्त्वाची आहे तुम्हा सगळ्यांना. आपले जे टॉपिक आहेत ते या पद्धतीने अरेंज केलेले आहेत. फॉर एक्झाम्पल आपला जो पहिला पार्ट असेल केमिस्ट्रीचा तो आहे फिजिकल केमिस्ट्रीचा पार्ट. या फिजिकल केमिस्ट्रीमध्ये जे पण टॉपिक्स आहेत चॅप्टर नंबर 1, 2, चॅप्टर नंबर 6 हे सर्व टॉपिक फिजिकल केमिस्ट्रीचे आहेत विद्यार्थी मित्रांनो. सॉलिड स्टेट असेल, सोल्युशन्स टॉपिक असेल, आयोनिक इक्विलिब्रिया टॉपिक असेल, केमिकल थर्मोडायनॅमिक्स असेल, इलेक्ट्रोकेमिस्ट्री असेल किंवा केमिकल कायनेटिक्स असेल, हे जे 6 टॉपिक आहेत ते फिजिकल केमिस्ट्रीचे टॉपिक आहेत. दुसरा जो सेक्शन असणार आहे आपल्या केमिस्ट्रीमधला तो आहे विद्यार्थी मित्रांनो इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा. केमिस्ट्रीच्या खूप साऱ्या ब्रँचेस आहेत, त्यापैकी आपण एकूण 4 सेक्शनमध्ये आपल्या केमिस्ट्रीला डिवाइड केलेला आहे. दुसरा जो सेक्शन आहे विद्यार्थी मित्रांनो तो आहे इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा. इथं चॅप्टर नंबर 7 टू चॅप्टर नंबर 9 चे टॉपिक आहेत. जसं की चॅप्टर नंबर 7 आहे एलिमेंट्स ऑफ ग्रुप 16, 17, 18, 16, 17, 18 म्हणजेच या टॉपिकचं NCERT मध्ये जर तुम्ही नाव पाहिलं तर ते पी ब्लॉक एलिमेंट्सचे सगळे टॉपिक आहेत. त्याच्यानंतर दुसरा चॅप्टर नंबर 8 जो आहे तो आहे ट्रान्झिशन अँड इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स. आपल्या टेक्स्टबुकमध्ये त्याचं नाव तसं आहे. ॲक्च्युली तो टॉपिक आहे D&A ब्लॉक एलिमेंट्सचा, म्हणजे पिरियडिक टेबलच्या संदर्भात हे टॉपिक आहेत. आणि 9वा जो टॉपिक आहे चॅप्टर नंबर 9 तो आहे विद्यार्थी मित्रांनो कोऑर्डिनेशन केमिस्ट्रीचा, म्हणजे कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स. हे तीनही टॉपिक इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे आहेत. त्यानंतरचा सेक्शन आहे आपल्या केमिस्ट्रीचा तो म्हणजेच महत्त्वाचा सेक्शन ऑर्गॅनिक केमिस्ट्री. ऑर्गॅनिक केमिस्ट्री, ऑर्गॅनिक केमिस्ट्री हे जे टॉपिक आहे ते आहे चॅप्टर नंबर 10, जसं की हॅलोजन डेरिव्हेटिव्स आणि अल्डिहाइड्स, कीटोन्स, कार्बोक्सिलिक ॲसिड, अल्कोहोल, फिनॉल्स, इथर्स, अमाइन्स हे सर्व टॉपिक त्याच्यामध्ये येतात. चॅप्टर नंबर 10, 11, 12, 13 एकूण 4 टॉपिक ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे आपल्या 12वी साठी आहेत. हॅलोजन डेरिव्हेटिव्स, अल्कोहोल, फिनॉल्स, इथर्स, अल्डिहाइड्स, कीटोन्स, कार्बोक्सिलिक ॲसिड्स आणि अमाइन्स, ज्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता की रिएक्शन्स वगैरे आहेत, कन्व्हर्जन्स आहेत, नॉमेनक्लेचर आहे, स्ट्रक्चर ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहे, केमिकल प्रॉपर्टीज आहेत, त्यांचे युजेस आहेत. अशा पद्धतीचा हा ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा सेक्शन आहे. आणि चौथा आणि शेवटचा सेक्शन आहे तो म्हणजेच अप्लाइड केमिस्ट्री. आता या अप्लाइड केमिस्ट्रीमध्ये जे टॉपिक आहेत त्याच्यातला एक टॉपिक आहे बायोकेमिस्ट्रीचा, तो म्हणजेच बायोमॉलिक्युल्स, किंवा डायरेक्ट मी लिहितो इथं चॅप्टर नंबर 14 टू चॅप्टर नंबर 16. बायोकेमिस्ट्रीचा एक टॉपिक आहे बायोमॉलिक्युल्स, तर दुसरा पॉलिमर केमिस्ट्रीचा एक टॉपिक आहे इंट्रोडक्शन टू पॉलिमर केमिस्ट्री, आणि शेवटचा जो टॉपिक आहे तो ग्रीन केमिस्ट्री आणि नॅनो केमिस्ट्रीचा हा टॉपिक आहे. आता सर या सेक्शनचा आम्हाला काय उपयोग होणार आहे, तुम्ही साहजिकच विचार करणार. परंतु ज्यावेळी तुम्ही या पूर्ण 16 टॉपिकला, एकूण 1 ते 16 टॉपिक जे आहेत त्यांना एक सोबत बघायला गेलात तर केमिस्ट्री सिलेबस खूप वास्ट आहे. पण तुम्ही अभ्यास करताना जर त्या पूर्ण केमिस्ट्रीच्या टॉपिकचा अभ्यास करताना असा जर केला, म्हणजेच फिजिकल केमिस्ट्री एक सोबतच करायचं, कारण की ठरलेलं पण आहे क्वेश्चन पेपर सेट करणारे लोक सुद्धा क्वेश्चन पेपर सेट करताना ते तसाच करणार आहेत. तुमच्या माहितीस्तव सांगतो चॅप्टर नंबर 1 टू चॅप्टर नंबर 6 एकूण फिजिकल केमिस्ट्रीचं जे वेटेज आहे 70 मध्ये ते खूप जास्त आहे. ते 26 मार्क्सला फिजिकल केमिस्ट्री विचारणार आहेत. एकूण 70 पैकी 26 मार्कला एकटा फिजिकल केमिस्ट्री असणार आहे चॅप्टर 1 टू 6. त्याच्यानंतर इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे जे टॉपिक आहेत पी ब्लॉक एलिमेंट, D&A ब्लॉक एलिमेंट्स, कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स, हे तिन्ही टॉपिक हे जे आहेत ते एकूण 18 मार्कला विचारले जाणार आहेत. म्हणजे इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीचं वेटेज जे आहे ते ठरलेलं आहे की इथून इथपर्यंत मार्क्सला किंवा 18 मार्कापर्यंत इनऑर्गॅनिक केमिस्ट्री विचारायची आहे.
त्यानंतर ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे जे टॉपिक आहेत 4 टॉपिक ते एकूण 17 मार्क्सला विचारले जाणार आहेत 70 मार्क्ससाठी. त्याचबरोबर अप्लाइड केमिस्ट्रीचे जे टॉपिक आहेत ते प्रत्येक टॉपिकचं जर वेटेज तुम्ही पाहिलं तर 3 मार्क 3 मार्क 3 मार्क साधारणतः 9 मार्काला हे अप्लाइड केमिस्ट्रीचे टॉपिक विचारले जातील. आता तुम्ही जर टोटल त्याची काउंट केली तर ती इन अन ॲव्हरेज तुम्हाला 70 मार्क्स अशी दिसेल. मग यावरून तुम्ही विचार करू शकता की कुठले टॉपिक इम्पॉर्टंट आहेत, कुठले टॉपिक लेस इम्पॉर्टंट आहेत. आता बऱ्याच व्हिडिओजमध्ये मी सुद्धा पाहतो किंवा बरेच टीचर्स सांगतात की जे टॉपिक खूप महत्त्वाचे आहेत ते करा, बाकीचे टॉपिक करण्याची गरज नाही. पण माझं वैयक्तिक मत असं आहे की महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थ्यांनी, आता मी अशा काही गोष्टी सांगणार आहेत की खरंच तुम्हाला त्या आवश्यक आहेत. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो, स्ट्रॅटेजी ज्यावेळी आपण प्लॅन करतो, आपली एक स्ट्रॅटेजी आहे क्वेश्चन पेपरला टॅकल करण्याची आणि 70 पैकी 70 मार्क्स आपलं टार्गेटच आहे या व्हिडिओचं, हाऊ टू ऑब्टेन 70 ऑफ 70 मार्क्स इन द केमिस्ट्री पेपर. जर तुम्हाला खरंच 70 पैकी 70 मार्क्स पाहिजे असतील ना तर तुम्हाला ही शिस्त पाळणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो. पहिली गोष्ट, तुम्ही अभ्यास करताना सेक्शन वाईज करा. फिजिकल केमिस्ट्रीचे सर्व टॉपिक एकत्रितपणे अभ्यास करा. त्याचं कारण आहे, फिजिकल केमिस्ट्रीमधून जे प्रश्न येणार ते सांगतो मी. फॉर एक्झाम्पल, आता जे मागं सप्टेंबरचा पेपर झाला किंवा यापूर्वीचे जे पेपर्स असतात त्याचा एक अंदाज सांगतो मी की फिजिकल केमिस्ट्रीमधून युनिट्सवर क्वेश्चन हमखास येतात. ज्या काही क्वांटिटी आहेत त्या क्वांटिटीचे जे युनिट्स आहेत त्याच्यावरती क्वेश्चन फिक्स असतात विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर न्यूमेरिकल्स फिक्स असणार आहेत. प्रत्येक सेक्शनमध्ये साधारणतः 3-3 मार्क्सची जरी न्यूमेरिकल्स म्हटलं तर तुम्हाला 14 ते 15 मार्क्सचे न्यूमेरिकल्स फिक्स येणार आहेत. त्याला तुम्हाला ओलांडून जाता येणार नाही. फिजिकल केमिस्ट्रीचे न्यूमेरिकल्स महत्त्वाचे आहेत. दुसरी गोष्ट, फिजिकल केमिस्ट्रीमध्ये काही डिस्टिंग्विश बिटवीन असेल किंवा खूप छान टर्म्स आहेत, त्या टर्म्सवरती पण ते क्वेश्चन्स विचारणार आहेत. त्याचबरोबर फिजिकल केमिस्ट्रीमध्ये आणखी बऱ्याच गोष्टी जसे की सॉलिड स्टेटमध्ये कोऑर्डिनेशन नंबरवरती किंवा वाईड्सवरती क्वेश्चन्स असणार आहेत. त्यानंतर सोल्युशन्स आहे किंवा इलेक्ट्रोकेमिस्ट्री आहे, या सगळ्या टॉपिकमध्ये खूप छोट्या छोट्या ऑब्जेक्टिव्ह गोष्टी ज्या आहेत त्या विचारल्या जाऊ शकतात. इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये जर तुम्ही विचार केला, इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये पी ब्लॉक एलिमेंट्स, डी अँड ए ब्लॉक एलिमेंट्स, कोऑर्डिनेशन कंपाऊंड, याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता की इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये ऑक्झी ॲसिड जे आहेत, ऑक्झी ॲसिड्स म्हणजे सल्फरचे ऑक्झी ॲसिड्स असतील किंवा क्लोरीनचे ऑक्झी ॲसिड्स असतील, त्याच्यावरती त्यांच्या स्ट्रक्चरवरती क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत. तुम्हाला सुद्धा यावर्षी निश्चितपणे तसे क्वेश्चन्स येणार आहेत. इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये कोऑर्डिनेशन कंपाऊंडचं नॉमेनक्लेचर आहे किंवा त्या कंपाऊंडचे स्ट्रक्चर आहेत, नावं देतील, स्ट्रक्चर विचारतील किंवा स्ट्रक्चर देतील, नाव विचारतील, म्हणजेच मॉलिक्युलर फॉर्म्युला वगैरे देऊन. त्यानंतर जे टेबल आहेत इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये, टेबल तर एवढे महत्त्वाचे आहेत विद्यार्थी मित्रांनो. सेक्शन ए मध्ये जे काही ऑब्जेक्टिव्ह आहेत ना, माझं ऑब्झर्वेशन आहे की टेबल जे आहेत, सगळ्या प्रकारचे बॉक्सेस जे आहेत, फक्त इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीच नाही, फिजिकल केमिस्ट्री असेल, ऑर्गॅनिक केमिस्ट्री असेल, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री असेल किंवा अप्लाइड केमिस्ट्री, टेबल जे आहेत ते टेक्स्टबुकमधले ते टेबल फार काळजीपूर्वक करा विद्यार्थी मित्रांनो. मागं जो सप्टेंबरमध्ये पेपर झालेला आहे त्याच्यामध्ये टेबलचे जे ऑब्जेक्टिव्ह आहेत त्याचं प्रमाण खूप जास्त आहे. MCQs असतील किंवा VSC असतील, म्हणून टेबल ज्याला आपण बॉक्सेस म्हणूया ते बॉक्सेस सुद्धा सगळे तुम्हाला करणं गरजेचं आहे. त्यानंतर इनऑर्गॅनिक केमिस्ट्री नंतर ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये काय प्रश्न विचारतात तर ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये रिएक्शन्स आहेत, कन्व्हर्जन्स आहेत, यूज ऑफ रिएजंट आहे, नेम रिएक्शन खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला सगळ्या नेम रिएक्शन्स कराव्या लागणार आहेत. युजेस विचारले जातात, डेफिनेटली 2-3 मार्कासाठी युजेस हे विचारले जातच आहेत कंपल्सरी कुठल्या ना कुठल्या कंपाऊंडचे, ते तुम्हाला करणं गरजेचं आहे. त्यानंतर फिजिकल केमिस्ट्रीचे जे काही ट्रेंड्स वगैरे आहेत, फिजिकल प्रॉपर्टीजमध्ये ऑर्गॅनिक कंपाऊंडच्या, त्या ट्रेंडवरती क्वेश्चन, ऑर्डर्स असतात, ॲसिडिक स्ट्रेंथ, बेसिक स्ट्रेंथ, त्याच्या ऑर्डर्स तुम्हाला करणं गरजेचं आहे. त्यानंतर मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट, त्याच्यावरती सुद्धा क्वेश्चन त्या ऑर्डरवरती विचारले जाऊ शकतात. अप्लाइड केमिस्ट्रीमध्ये जर तुम्ही पाहिलं तर हे तीनही टॉपिक, बायोमॉलिक्युल्स असेल, पॉलिमर्स असेल किंवा ग्रीन केमिस्ट्री, नॅनो केमिस्ट्री असेल, या तिन्ही टॉपिकला जर तुम्ही पाहिलं तर हे माहिती देणारे टॉपिक आहे. तुम्हाला बऱ्याच गोष्टी माहिती नाहीत त्यांच्याबद्दल आणि ते नवीन तुम्ही ऐकताय, तर इथं तुम्हाला पाठांतर हा एकच क्रायटेरिया उपयोगी पडणार आहे. खूप छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला पाठ करायला लागणार आहेत, जसं की पॉलिमर्स, अमुक एक पॉलिमर आहे तर त्याचा मोनोमर कुठला आहे ते विचारणार आहेत ते, किंवा 2 मोनोमर्स एकत्रित आल्यानंतर कुठला पॉलिमर तयार होतो, पॉलिमरचे जे टेबल्स आहेत त्याच्यात वेगवेगळे पॉलिमर, त्यांना यूज केले जाणारे मोनोमर्स आणि त्याचा यूज, तर क्वेश्चन कसाही फ्रेम केला जाऊ शकतो. ते जे टेबल्स आहेत ते त्यांचं टार्गेट आहे.
त्या टेबल्समधून ते पिकअप करण्यात अमुक एक पॉलिमर याच्यासाठी यूज केला जातो तर त्याचा मोनोमर कुठला असा पण ते क्वेश्चन तयार करू शकतात. ग्रीन केमिस्ट्री नॅनो केमिस्ट्रीमध्ये पण बऱ्याच ठिकाणी नॅनो स्ट्रक्चरल मटेरियल अमुक हे कुठं वापरलं जातं, हे कुठं वापरलं जातं, किंवा शॉर्ट फॉर्म आहेत बऱ्याच गोष्टीचे, त्या शॉर्ट फॉर्मवरती त्याचे लॉंग फॉर्म काय आहेत त्याच्यावरती क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. ग्रीन केमिस्ट्रीच्या प्रिन्सिपलवरती क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. खूप साऱ्या गोष्टी आहेत पूर्ण बुकमध्ये विचारल्या जाणाऱ्या आणि ते आपण बारकाईनं बघायचं आहे. आता माझा सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा मुद्दा आहे स्ट्रॅटेजीमधला आणखी एक, तो म्हणजेच की सर आम्ही स्टडी करताना कुठलं मटेरियल रेफर करायचं. तर मी वैयक्तिक माझ्या अनुभवातून सांगतो की तुम्ही काय केलं पाहिजे. मी कुठल्याही पब्लिकेशनचं म्हणत नाही किंवा कुठल्या कोचिंग इन्स्टिट्यूटचं काहीच म्हणत नाही. माझं म्हणणं तुमचं प्राधान्य हे फक्त आणि फक्त आपल्या 12वीच्या टेक्स्टबुकला राहिलं पाहिजे. त्याचं एक प्रमुख कारण आहे विद्यार्थी मित्रांनो, त्यांच्यासमोर जे कोणी क्वेश्चन पेपरची ब्ल्यू प्रिंट घेऊन बसलेले आहेत, नॉलेज, अंडरस्टँडिंग, ॲप्लिकेशन, स्किल असा पेपर डिवाइड झालेला आहे. नॉलेज बेस्ड क्वेश्चन 20% असतात, अंडरस्टँडिंग बेस्ड क्वेश्चन 30% असतात किंवा त्याच्यापेक्षा पण जास्त लेवलला असतात, ते 50% पण धरून चला अंडरस्टँडिंग लेवलचे, आणि ॲप्लिकेशन स्किलवरचे क्वेश्चन 20%. म्हणजे डिफिकल्टी जी असते पेपरची, अवघड सेक्शन पेपरमध्ये हा 20%च असणार आहे. पण एक ऑब्झर्वेशन असं आहे की जे काही पेपर, आता सप्टेंबरचा पेपर जर तुम्ही पाहिला तर सप्टेंबरच्या पेपरमध्ये तुम्ही बघू शकता मागच्या की जशाच्या तसे प्रश्न आलेले आहेत, जशाच्या तसे टेक्स्टबुकमधले MCQs एक्सरसाइजमधले उचलले टाकलेत, काही बॉक्सेसमधले क्वेश्चन ॲज इट इज पिकअप केलेत आणि क्वेश्चन पेपरमध्ये आलेले आहेत. तर ही सगळ्यात मोठी ट्रिक आहे की केमिस्ट्रीचा अभ्यास करत असताना तुम्ही जे कोणी हे विद्यार्थी हे व्हिडिओज पाहणार आहेत, तुम्ही लक्षात ठेवा की ही स्ट्रॅटेजी फॉलो करा. तुम्ही परत म्हणणार स्वामी सरांनी आम्हाला सांगितलं होतं. टेक्स्टबुकमधली प्रत्येक गोष्ट काळजीपूर्वक वाचायची, बॉक्सेस करायचे आहेत ऑब्जेक्टिव्हसाठी, त्यानंतर टेबल्स करायचे आहेत, त्यानंतर एक्सरसाइजेस मस्ट आहेत, कारण की ॲज इट इज क्वेश्चन एक्सरसाइजमधून येत आहेत विद्यार्थी मित्रांनो, ॲज इट इज. मी तुम्हाला सांगतो की तुम्ही टेक्स्टबुक हे प्राईम ठेवा, पब्लिकेशन कुठलंही वापरा, कोचिंग इन्स्टिट्यूट कुठल्याही तुम्ही नोट्स रेफर करा, परंतु सगळ्यात अगोदर जर काय आहे तर आपल्या स्टेट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने दिलेलं केमिस्ट्रीचं टेक्स्टबुक. जे विद्यार्थी टेक्स्टबुकला काळजीपूर्वक वाचतील त्या विद्यार्थ्यांना आउट ऑफ मार्क्स मिळाल्याशिवाय राहणार नाही. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट, कारण की टेक्स्टबुक वाचल्याशिवाय तुम्ही कितीही मटेरियल इतर रेफर केलं तर टेक्स्टबुक वाचल्याशिवाय, टेक्स्टबुकच्या लाईन बिटवीन लाईन गेल्याशिवाय तुम्हाला 70 ऑफ 70 मार्क्स मिळणार नाहीत. आणि खूप इझिली पेपरचे जर तुम्ही क्वेश्चन्स पाहिले तर ॲज इट इज क्वेश्चन टेक्स्टबुकच्या यूज युअर ब्रेन पॉवर असेल, ट्राय दिस असेल, कॅन यू रिकॉल असेल, रिमेंबर असेल, किंवा खूप साऱ्या गोष्टी आहेत, इंटरनेट माय फ्रेंड असतील, हे जे बॉक्सेस आहेत ते आपल्याला खूप साऱ्या गोष्टी सांगून जात आहेत. बऱ्याच गोष्टी तुम्हाला करायच्यात. जो 20% सेक्शन म्हणतो ना डिफिकल्टी लेवल, ते सुद्धा क्वेश्चन्स खरं तर तुम्हाला या सगळ्या बॉक्सेसमध्ये आलेले आहेत, फक्त तुम्ही त्याचा अभ्यास केलेला नसतो. म्हणून आता ती वेळ आलेली आहे की टेक्स्टबुकला तुम्हाला मदर बुक म्हणून त्याला फॉलो करायचं. जे जे विद्यार्थी या सगळ्या स्ट्रॅटेजीजला फॉलो करतील त्यांना 100% केमिस्ट्रीला 70 पैकी 70 मार्क्स मिळाल्याशिवाय राहणार नाहीत. तर आणखीनही बऱ्याच गोष्टी आहेत ज्या मी येणाऱ्या व्हिडिओजमध्ये सांगतच राहणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना अवश्य हा व्हिडिओ पाठवा, त्यांच्यासुद्धा कामाला हा व्हिडिओ येणार आहे. तुम्हाला येणाऱ्या बोर्ड परीक्षेसाठी आणि आपल्या केमिस्ट्रीच्या पेपरसाठी खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला 70 पैकी 70 मार्क्स निश्चितपणे मिळतील. फक्त शिस्त पाळा, कमिटेड राहा, टेक्स्टबुकला मदर बुक समजा. थँक्यू.